नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कर्नाटक शर्यत प्रेमी यूट्यूब चॅनलवरती। आज मित्रांनो अतिशय एक सुंदर आणि खतरनाक बैलाची खतरनाक मुलाखत आज आपण घेऊन आलोय। ती म्हणजे आपल्यास मागं तुम्ही बैल बघताय आरएक्स मोरा, सोलापूरकरांचा हा बैल आहे आरएक्स मोरा। तर मित्रांनो, बैलाचा संपूर्ण शर्यत प्रवास आणि बैलानं कमी वेळामध्ये जनरल अ गटामध्ये येऊन आपल्या पळाच्या जोरावरती आणि आपल्या साथीला मिळालेल्या पैऱ्यांच्या जोरावरती बैलांना अतिशय चांगल्या पद्धतीनं आपला आणि आपल्या मालकांचं संपूर्ण कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगलं नाव करायला सुरू केले। बैलानं मित्रांनो बैल आत्ता दाताला चौसा आहे आणि बैल कमी वयातला आहे। अजून ज्या वयात दुसरा चौसा गटात पळायला पाहिजे बैलानं, त्या वयात बैल जनरल गटात पळतोय आणि जनरल गटात पळून त्यांना जे आपलं पाऊल जनरल गटात ठेवले त्याची सुरुवात देखील अतिशय चांगल्या पद्धतीने केली। मोठ्या मोठ्या मैदानामध्ये बैलानं नंबर पण करून दाखवले त्यानं। तर ह्या बैलाचा इतिहास आधीचा, बैल कसा घडला, बैलाची सुरुवात कशी झाली आणि बऱ्याच काही गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून, मुलाखती या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळणार आहे। तर मुलाखत मित्रांनो संपूर्ण बघा आणि जी लोक आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। दादा नमस्कार। नमस्कार। सगळ्यात आधी आपल्या प्रेक्षकांना तुमचं नाव सांगा पूर्ण। केशव राजकुमार शेळके, राहणार सोलापूर। दादा, ह्या क्षेत्रात तुमची सुरुवात कुठून झाली? सुरुवात म्हणजे आधी आम्हाला गावाला नाद होता आमच्या, म्हणजे ज्यावेळेस पाडव्याला, गुढी पाडव्याला की सकाळ उठून आमच्या गावात आम्ही स्वतः मैदान भरवत होतो बैलगाडी क्षेत्रात। बरोबर। मग कुस्ती आणि बैलगाडी शर्यत दोन्ही आम्ही भरवत होतो। मग तसं नाद लागत 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 आमच्या आजोबापासून बैल आम्ही सांभाळतच होतो। मग परत असं झालं की घरी जरा आमची परिस्थिती जरा ही झाली। मग परत जे ते सगळे जे त्याला वाटून गेले सगळ्या सर्वांना आलं जे त्याला, मग परत माझ्या ईशाला एक गाय आली, त्या गाईचं मी खोंड आहे। म्हणजे हे घरच्या गाईचं खोंड आहे? घरच्या गाईचं खोंड आहे, काय आपण विकत घेतलेलं नाही, काय नाही, घरच्या गाईचं खोंड आहे। बरोबर। लहानपणापासून त्याला मी स्वतः माझ्यासोबत राहायचा खोंड। म्हणजे आता तुमच्या आयुष्यात आलेला ह्यो पहिलाच बैल आणि ह्या जनरल शर्यतीत? ह्या जनरल शर्यत। बरोबर। सोलापूर जिल्हा म्हणजे आपला इकडचा सोलापूर जिल्हा, तिथला आहे तुम्ही? हो, सोलापूर। सोलापूरमध्ये कारण की कसं आपल्या जनरल शर्यतीचं शेवटचं टोक म्हटलं तर सांगोला शिव शेवटच झाला। त्याच्या पण पुढे तुम्ही सोलापुरात असता, म्हणजे त्या भागात पट्टा पद्धतीची शर्यत जास्त होते आणि तुम्ही ह्या जनरल शर्यतीकडे कसं काय वळला? तिकडे पट्टा पद्धत म्हणजे आमचं कसं आहे, आमच्यात आधीपासून प्रथा आहे किंवा मिनिटावर बैल पळवत होती आमच्या वेळेस, त्यावेळेस आधी। मग ते आता कसं झालं, आमची कर्नाटक आणि महाराष्ट्र बाउंड्री असल्यामुळे उंबरज म्हणून गाव आहे आमच्या गावात, तिथं त्या गावाच्या कडेला ना की देवाला जात होती लोक। मग ती जी शर्यत पडत 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 ती आरत परतची शर्यत सुरू झाली आमच्याकडे। मग आम्हाला ह्या आरत परतचा नाद लागला। बैलाचं नाव जरा वेगळं आहे, इतर बैलांच्या नावांच्या पेक्षा वेगळं आहे, आरएक्स मोऱ्या। त्या नावामागचं काय खास कारण? आमच्यात हिऱ्या आणि मोहऱ्या म्हणून अशी बैल होती, खजिने आणि सजने अशी 4 बैल होते आमच्यात जुनी। जुनी बैल म्हणजे जुनी म्हणजे आमच्या आजोबाच्या काळातली बैल होती। मग त्या बैलांचं नाव विचार करून मी ह्या बैलाचा मोहऱ्या म्हणून नाव ठेवलं। मोऱ्या, त्या बैलांच्या नावावरनं तुम्ही मोऱ्या ठेवला। आरएक्सच्या म्हणजे नेमकं कारण? आरएक्स बैल म्हणजे यामासारखा RX 100 असं म्हणून RX मोहऱ्या म्हणून नाव ठेवलं त्याला। म्हणजे त्या गाडीला कसा स्पीड आहे तसा बैलाला गिअर टाकला की कसा पिकअप घेते गाडी, तसा पिकअप आहे बैला। ठीक आहे। बैल तुमच्या घरचा तुम्ही म्हणताय, बैल म्हणजे ह्यो लशीवरचा काय पैदाशीवरचा? कसा? नाही, पैदाशीवरचा आहे। काय झालं की मी गाई बघायला गेलो आणण्यासाठी। मग आणण्यासाठी गेल्यानंतर आम्ही बघायला गेलो की एक आमचा जोडीदार होता सचिन हेगडे म्हणून, मग त्यांनी आम्ही 2 जण बघायला गेलो बैल की बाबा गाई बघायला गेलो तिथं। मग असं तसं झालं, ज्या वेळेस आम्ही गाई बघायला गेलो त्यावेळेस त्या म्हाताऱ्याची म्हणजे वयस्कर म्हातारा माणूस होता, मग ते वारला होता आणि बरोबर त्याचं त्यावेळेस काय झालं मासिक होतं त्या दिवशी। आम्ही गाई बघायला गेलो, गाई आम्ही ठरवली। मग मी म्हणलं व्यवहार जास्त करायचं नाही, काय 2 शब्दात व्यवहार करून टाका। गाई बांधलेली होती, गाई आणली। मग त्यांनी सांगितलं की 1 महिनाभर येईल गाई। मग महिनाभर, मग 3 महिने गेले। 3 महिन्यानंतर गाई खोंड दिली गाईनं। मग खोंड दिल्यानंतर ह्या खोंडाला काय झालं, पहिलं दिवसभर मी वाट बघितली, खोंड हे होतं ना। मग खोंड झालं तेव्हापासून खोंड म्हणजे मला एवढा लळा लागला त्याचा की बाबा माझ्यासोबत मी सारखं त्याला घेऊन, आणि बैल असा खोंड असं कुठल्या माणसाला येऊ देणार नाही किंवा काय करू देणार नाही। आणि असं गावात नाद लागत 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 काय झालं, एक ह्याला जोड घेतली मी ह्या बैलाला। मग जोड घेतली,
मग आरत परतला आम्ही तिथल्या इथं गावात सगळी पोरं झटायची यायची रोळवण्यासाठी पळवण्यासाठी. मग गावातल्या गावात सगळी पोरं येत होती आमची. मग सगळी येऊन झटत सगळ्यांनी साथ दिली. सगळ्यांनी म्हणजे बऱ्यापैकी हे केलं. मग त्यावेळेस झालं मग आमच्या इकडे कसं मैदान जास्त नसतात. बरोबर. त्यामुळं आम्ही काय केले, अमोल शेतनं बैल घेऊन तिकडे आलते पळवण्यासाठी आमच्या गावाला गुढीपाडव्याला. मग तिथनं झाल्यावर मी अमोलला म्हणलं, अमोल बैल तुमच्यापाशी सोडणार आहे मी. मग अमोलची कशी परिस्थिती जरा हे असल्यामुळे अमोल म्हणजे मला सांभाळणं होत. मी म्हणलं जोपर्यंत तुम्हाला सांभाळणं होतंय तोपर्यंत तुमच्यापाशी ठेवा, ज्यावेळेस तुमचं सांभाळणं होत नाही बैल माझा मला माघारी द्या. मग असं करत मी बैल अमोल मोठ्यापाशी ठेवला होता. म्हणजे सोलापुरातनं बैल कगनोळीत अमोलच्या विश्वासावर मी बैल आणून सोडला. ठीक. त्याच्यानंतर आता तुम्ही ज्यावेळी ह्या शर्यतीत बैलाची सुरुवात केली, कोणत्या वयापासून सुरुवात केली बैलाची? वयात बैल बघा 11व्या महिन्यापासून बैल तिथं आरत परतला पळू लागला. आदतला 11-12व्या महिन्यापासून म्हणजे वर्षाच्या आसपासून पळू लागला सावकाश. मग असं पळत तिथं आमच्यात काय असं मोठे मैदान होत नाहीत, ते आम्ही गावाला ठरवून बाबा तेवढ्यात त्यातले ते बारीक छोटे मैदान करणार आम्ही. मग असं करत म्हणजे आणि पोरं पण आमच्या बाजूला सगळी पोरं चांगले आहेत की बाबा मग ती झटायची बैलांसाठी यायचे जायचे सगळं म्हणजे बऱ्यापैकी पोरं पण झटतात अजून आमच्यातले की बाबा आज बैल आहे त्यासाठी आपण झटू, चांगला बैल आहे. मग असं झटून मग ते करत तिथं आम्ही एक 7-8 महिने बैल तिथं पळवलो मी. 2 वर्ष झाल्यानंतर बैल आणून सोडला इथं अमोलपाशी. 2 वर्षाचा झाल्यानंतर आता जवळजवळ 2 वर्ष ते 3 वर्ष झाली बैल सोडून. बैल आता इथंच आहे, बैल इथंच आहे. अमोल दादा. ठीक. अमोल दादा, बैल ज्यावेळी तुमच्याकडे त्याने आणून सोडला, दादानी बैल ज्यावेळी तुमच्याकडे सोडला त्यावेळी बैल सुरुवातीला तुम्ही कशा पद्धतीने मेहनत वगैरे बैलाची घ्यायची? बैल ज्यावेळेला आणून सोडला त्यावेळेला बैल म्हणजे जसं शरीर आहे त्या हिशोबानं शरीर होतं त्याचं. असं म्हणजे लई ताकद नव्हती बैलात. बरोबर. मग ह्याच्या हिशोबानंच आम्ही हलकंच आऊत घेत होतो. आमचे पप्पा सांगायचं की बैलाला नांगरतेने लगेच काय घालू नका, शरीर अजून बैलाचं त्या नांगर ओढणार नाही. त्या शरीराच्या हिशोबानं आम्ही अवततीने घेतली त्याला मेहनत. आणि 15-20 दिवसानं त्याला मैदान केलं गावात आदतला. 2 झाली गाडी पहिल्यांदा तुमच्याकडे आल्यानंतर ज्यावेळी मैदान केलं ते कुठलं मैदान केलं? कोरलीतलं काही कोरलीत काढलं होतं. हाय ते आजकाल मोठं मैदान झालं त्या पट्ट्यावर काढलं. पहिलं मैदान केलं. त्याच्यानंतर बैलाला तुम्ही खाणं पिणं रोजचं कसं असते, म्हणजे डेली रुटीन बैलाचं कसं असते रोजचं? डेली सातू आपलं जे आहे ते बैलाचं भरडं ते सकाळचं ठेवायचं एक टाइम. दूध बीत काय असलं काही पाजत नाही, अजून तर काय पाजलेलं नाही अजून कधी नाही. फक्त भरडा वैरण ह्याच्यावरती. बैलाच्या जास्तीत जास्त जवळ तुम्ही असता आणि तुमचं सगळं कुटुंब असते बरोबर मालकांच्या पेक्षा पण. परत बैलाचा स्वभाव बद्दल काय सांगाल, कसा आहे बैलाचा स्वभाव? त्याला माणसाच्या मनातलं कळते असं मला वाटतं. माणूस जेव्हा पुढे येतो त्याने एकदा जर ओळख घेतली त्या माणसाची त्याला एकदम म्हणजे तो माणूस आला की त्याच्या जवळ जाणार. आता मालक कवा तरी येतात बरोबर, बारका असताना तिथे ते अजून आम्हाला सगळ्याला एखादं बुजवते असं म्हणजे ही खळी आले करते, पण मालक आले का अजिबात नाही, जाते बाक उभारते. एकदम शांत स्वभाव, समजूतदार लय आहे. आणखी असं काय वाटतंय की त्याला तुम्ही म्हणताय की त्याला माणसाच्या मनातलं त्याला कळतंय असं जे तुम्ही म्हणताय, असं आणखी काय उदाहरण सांगाल किंवा आणखी काय अनुभव? आता बैल अवताला घेऊन झोपून चाललो किंवा गाडीला फिरवायला चाललो की बैलाला जर एकदा त्याने चूक केला आणि जर खवळलो, एखाद्या रागाने चाबूक मारला, परत ती चूक कवाच करत नाही. ते वैशिष्ट्य म्हणजे परत ते कवाच चूक करत नाही. म्हणजे बैलाला देखील आपल्या मनातलं किंवा आपला हावभाव पण बैलाला ओळखते मानसी हावभाव ओळखते. बैलाच्या शरीर रचनेबद्दल काय सांगाल, कशी आहे शरीर रचना बैलाची? शरीर रचना ज्या एकदम चांगली आहे, एकदम चित्त्याचं शरीर असल्यागत आहे, चपळ. आणि जो पत्र त्याच्या अंगात जे आहे तो वेग, तो जाऊन किती वेळ असं तुम्ही 4 किलोमीटर जायचं 4 किलोमीटर असलं तरी बैल अजिबात तटत नाही, कुठल्याही गोष्टी सरत नाही, मागं पळणारच. बैलाच्या शरीर रचनेबद्दल सविस्तर आपल्या जरा प्रेक्षकांना सांगा, कारण की कसं आहे या क्षेत्रात नवीन लोक बरीच लोक येतात, आपली यंग पिढी बरीच येते. त्यांना देखील जर RX मोरासारखा बैल जर घडवायचा असेल किंवा बैल एखादं खोंड वासरू म्हणा घ्यायचं असेल तर त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे किंवा कोणत्या गोष्टींची पारख त्याच्यामध्ये करून घेतली पाहिजे? बैलाची रचना पायामुठीकडे लक्ष असावं. आपण घेताना पहिल्यांदा पाय बघायचं. आपल्या या शिर्तीला महत्वाचं असते पाय. बरोबर. त्यात बैलात थोडीफार म्हणजे चालाकी पाहिजे अंगात. आणि
चालाकी असताना सुद्धा त्याचे म्हणजे आपण जेव्हा शिकवतो त्याला व्यवस्थित, त्याला आपण जर बारकापणे जर व्यवस्थित शिकवलं तर तो पुढे जाऊन तो काम करतोच. शर्यतीत पळायचं ज्याला आदतला असताना आपण जर शिकवताना जर आपण व्यवस्थित ट्रेनिंग दिली तर तो बरोबर ते काम करतोच. बरोबर. आपल्याकडं लांब पल्ल्याची शर्यत होत्या होय. जनरलची, बरोबर. त्याच्यामध्ये अंडू बैल चालत नाही. होय. आपण बैल चापतोय, बरोबर. ते चापण्याचा काळ तो योग्य कोणता काळ आहे? योग्य आमचं पप्पा सांगते ते आम्हाला, बरोबर. चौसा बैल झाला की चापावा. आता कोण दुष्यात चापते, बरोबर, कोण चौशात चापते. ते कसं आहे, चौसा आमच्या वडिलांनी सांगितले, आम्ही पहिल्यापासून आमच्या घरात बैल आहेत पळवली ते आमच्या वडिलांनी बी, त्यामुळे त्यांनी सांगितले चौसा असल्यावर योग्य वेळ आहे त्यात चापावा बैल. त्याच वेळी त्यावेळी चापण्यामागचं काय कारण असं वाटतंय तुम्हाला? कारण की दुष्यात पण चापतात, होय, चौशात पण करतात. ह्या मागचं कारण, दोन्ही गोष्टीतलं काय कारण असं वाटतंय तुम्हाला? तुम्हालाच काय वाटतं? बैलात मुराकपणा जास्त येते. चौसा म्हणल्यावर बैलाला बरोबर त्या वयात ताकद आलेली असत्या, त्या हिशोबावर ठीक आहे चौसा. ठीक आहे, म्हणजे मिच्युअरपणा जास्त येतो बैलाला. त्यानंतर आता बैलाला ज्यावेळी तुम्ही शर्यतीत उतरवले त्यानंतर ना ब गटात बैल किती काळ राहिला? ब गटात एक 4 फाट्या 4-5 पळवल्या. कारण की बैल आता चौसा आहे, दुसऱ्या चौशात तर बैल कमीच. ब गटात दुष्यात पळला बैल, दुसरा होता तेव्हा. चौशात लय एवढी काही मैदान केली. चौसा झाल्या ब गटाला डायरेक्ट. ब गटाला आता बैलाची ठळक मैदान कुठली मोठी? ब गटाची, फक्त ब गटाची खंडोराजूरला मोठं मैदान होतं ते गिरडी. परवा 71,000 झालं ते. आणि गिरडीला परवा लाखाच होतं ते, तिथं पण ब गटाला बैल. ठीक आहे. बैल ज्यावेळी जनरल गटामध्ये आला, ज्यावेळी त्याला जनरल गटामध्ये उतरवलं, त्याचं वय लहान असताना पण तुम्ही जनरल गटामध्ये उतरलं, ही कल्पना तुम्हाला कशी सुचली? नाही, ही कल्पना आमची नाही. गाडीवान त्याच्या हिशोबाने शानूर भैयांनी सांगितलं की बैल पळवायचा आहे. आम्हाला माहित नव्हतं अगोदर की जनरलला पळवणार आहेत ते. बरोबर. बैल पळवायचा आहे म्हणल्यानंतर आम्ही उपास ठेवून घेऊन गेलो. तर दुसरी म्हणजे आदल्या दिवशी कळालं की 2 मैदान होते, एक कळंबाला होतं आणि एक भाडगावला होतं. बरोबर. मोठ्या मैदानाला तिथं नेलं. पण त्याच्या अगोदर तासगावला केलं जनरलला, बाशिंग भोवऱ्या संघ पळवलं होतं. बरोबर. परत ती डायरेक्ट ती मोठं मैदानच, भडगावचं मैदान. मैदान तिथंच डायरेक्ट. म्हणजे बैलाच्या आयुष्यातलं जनरल अ गटातलं पहिलं मैदान म्हटलं तर तासगावचं. बाशिंग भोवऱ्यासोबत पळलेलं. नाही, त्याच्या अगोदर एकदा पळला होता ह्याला कांचनपूरला, 51,000चं होतं. 51,000. गाडी 3च पळत होती, राहुल गाडी हाणत होता. रेग्युलर म्हणजे यायच्या जरा पाठीमा गाडी जरा त्या टर्नात चुकली, गाडी कॅन्सल झाली. बैल आत्तापर्यंत ज्या सुरुवात झाला तेव्हापासून ते आत्ताच्या मैदानापर्यंत बैल कोणत्या कोणत्या बैलांच्या पैऱ्यात पळाला? बैल आता दहशत किंग पोकळ्या संघ पळालाय. बरं. आदतला असताना एमटी संघ पळालाय. आणि सांगायचं झालं तर आवर्जून आपला सागर कारंडे, आता जी बलमा आहे, आदतला असताना त्याच्याबरोबर बी पळालाय. आणि आता ह्याच्या संघ काल शिल्या संघ पळाला. परत आपला हरणे, आता ते बगटाला परवा एक झालेल्या बापू वाघमोडे यांचा, त्या संघ 2 फाट्या, एकदा एक राहुल दादाने एकदा दुसऱ्याला केलता आणि काल बगटाला शानूर बहिणी केलता. आणि बैलाला पहिल्यापासून ते आतापर्यंत गाडीवान कोण कोण घडले झाले? गाडीवान पहिल्यापासून म्हणलं तर सगळ्यांचं योगदान लाभले गाडीवानचं. विनायक भंडारे, बाळूदादा चौगुले, परत तुकाराम हुलगे, राहुल हक्के. बऱ्यापैकी आमचं म्हणजे हिनेच गाड्या जास्त राहुल हक्केनेच हाणल्या सगळ्यांनी. म्हणजे असं सागर नरोटे म्हणा, बऱ्यापैकी चांगल्या गाडीवानांनी, बऱ्यापैकी सगळ्या गाडीवानांनी तुम्हाला सहकार्य केले आणि सगळ्या गाडीवानांनी गाडी हाणल्या मोराची. आणि सर्वात जास्त गाड्या हाणल्या राहुलनं. त्यानंतर आता शानूर भाई हाणाले. आता बैलाचं असा एखादा कोणता तरी किस्सा सांगा जो तुम्ही असा विसरू शकत नाही, असा कोणता किस्सा? खंडोराजुरीचा एक किस्सा असा आहे, ती मैदानला बैलाला पत्री नव्हती. परवा बगट 71,000 झाला तिथं. आणि भैया म्हणलं की बैल उपास ठेवून मैदान करायचं बैल. मी म्हणलं भैया पत्री नाही. पत्री नाही म्हणलं. भैया म्हणलं तुम्हाला कसं वाटतंय? म्हणलं पळल म्हणलं, पण जसं त्याच्या पत्री असताना पळतोय तसं मला वाटत नाही पळल असं. आणि बैल घेऊन गेलो तिथं. रस्ते बी सगळं एकदम म्हणजे दगड त्यानं जास्त रान आहे.
गाडी सोडली, गाडी सुटून जाऊन येऊस तर मी देवाला हात जोडून बाजू जाऊन सुखरूप बैल एवढा व्यवस्थित माघारी येऊ दे, कुठं नक्कीला लागणं म्हणा असलं काही होणी. गाडी हालून 1ला लागली, जाऊन फिरून परत मध्ये 2ला लागली, परत 1ला येऊन पडली. रेगपत्र असं खडाजंगीनं 1-2 1-2च पडली. आणि निकाल शेवटला काय झाला बैलाचा? शेवटला निकाल आपल्याला 2 तशी झाली गाडी नियमानं. थोडं म्हणजे काहीतरी मागमोड झालं ते. ते काय मैदान आणि त्या दिवशी नियमानं आपली गाडी ती एकच त्या दिवशी झाली. गाड्या पण चांगल्या चांगल्या होत्या, सगळ्या गाड्या चांगल्या पुढे शर्यत क्षेत्र असं आहे, प्रत्येक स्पर्धेत कोण ना कोण मागं पुढे मोर होतेच. हे होत बरोबर. आता बैल तुमच्याजवळ 3 वर्ष झाला आहे बरोबर. या 3 वर्षात बऱ्याच गोष्टी बैलासोबत आणि तुमच्यासोबत म्हणजे तुमच्या दोघांच्या आयुष्यामध्ये बऱ्याच गोष्टी घडल्या. आतापर्यंत बैलानं तुम्हाला कधी नाराज केले किंवा एखाद्या मैदानाला बैल आपला नंबर व्हायला पाहिजे आणि तिथून बैल नंबर काय योगायोगानं म्हणा काय वेळेनुसार तर बैल नंबर झाला नाही, त्यावेळी तुम्हाला कधी असं नाराज वगैरे कधी केले, काय केले? बैलाच कडनं काय अजून कवा तर आपल्याला त्यानं नाराज केलं नाही. गाडी खोळंब्यानं ते अशी मागं सरली, पळात एखादं पैरं पुरलं नाही, ह्या गोष्टीतनं थोडं ही व्हायचं. पण कसं आहे, एक शर्ती नादायची, सगळी जणच पहिलं पळवायला आलेले असतात आणि प्रत्येकानं आपला बैल सांभाळायलाच असतो या. त्यामुळे बैलाच आज पत्र कुठे गेला आणि कोणी ड्रायव्हर असं म्हणजे गाडीवान म्हटला की हे कमी पळलाय असं केव्हा आपली मान खाली जाऊ दिला नाही त्यानं. जे त्याला ज्याला गाडीवान उतरलं मी पहिला विचारलं बैल पळला का, तर पळला, चांगला पळला म्हणून सांग. त्यांना आतापर्यंत बैलाच्या आजारपणात म्हणा किंवा बैलासोबत कोणता असं घडू नये, परंतु कधी ऍक्सिडेंट वगैरे कधी घडलाय, अपघात बैलाला झालता की इकडं वरतं मैदान होतं जांभळीला, दुसऱ्या जांभळी म्हणजे यड्राव जांभळी, ही जांभळी कोल्हापूरची तेच की आमच्या भागात. ते मोठं मैदान होतं दुसऱ्याचं आणि तिथं बैल नेलता. मैदान त्याच्या अगोदर कुठलं तर मैदान त्याला झालतं दाट. मग नितीन बेनाड्यांचा फोन आला की मोहऱ्या फाटी आपण करूया म्हणून. मग म्हटलं बैलाला ताप झालाय म्हटलं आणि असं नाही आहे म्हटलं, असं काय होत नाही, करूया, ठीक आहे म्हटलं. बैल घेऊन गेलो, गाडी 1 पडली, थोडक्यात येऊन मागं 2 झाली. बैलाची उंदीर नक्की तुटून गेली, फिरायला गेल्यावर कुठतर नाही उंदीर नक्की तुटूनच गेली क्लिअर, तरी बी बैल तसाच पळला. आणि त्या दिवशी मग एवढ्या अपघातातनं बैलाला 2 झालं. बैलाचा अपघात म्हणजे बैल आता इसनीला कंड्याला लावून पळवला आदतला, जर असा वडला की बैल जागेवर उभारतो, किती बी गतीला गाडी असो, ब्रेक जागेवर आहे. एवढं बैल शानपणाचा आणि हुशार आहे बैल. बरोबर. आता ह्या क्षेत्राबद्दलचं तुमचं मत काय, तुम्ही कसं बघता या आपल्या जनरल शर्यतीकडे, कसं बघता? क्षेत्र चांगलं आहे, पण व्यवस्थितपणे असलं म्हणजे कसं, आज सगळीजणच बैल सांभाळतात, पळवतात. रास्त मैदान झाले म्हणजे कोणाला झालं तर वाटते बाबा गाड्या चांगल्या पळून चांगल्या नंबर व्हावं, हेच प्रत्येकाचं लक्ष असते की आपली गाडी पळाव, रास्त पळून नंबर व्हावं, हीच सर्वांची अपेक्षा असते. असं का वाटतं की तुम्हाला मैदान कुठं ना कुठं तरी चुकीचे होत आहेत, असं का वाटतं? ह्याच्या मागचं काय कारण असू शकते? कारण एकच आहे की कसं झालंय, यंग पिढी भरपूर यात सहभागी व्हायल्यात आणि लोक एका जाग्यावर बसून बघण्याचा प्रयत्न नसतोय. पुढं जायचं, पळायचं म्हणा, आडवं पळा, इकडे जायचं तिकडे जायचं, कोण 2 व्हीलर घाल, ह्या प्रकार जास्त होतो या. बाकी काय नाही, शर्यती चांगल्या आहेत, त्या बैलांना दिवस चांगला आलेत. गरीबाचं आज सोलापूरचा बैल आहे, अक्षरशः त्या टोकासनं हिथं येऊन पळतोय, ह्यांचं नाव होतंय. बरोबर. ह्या अशा माणसं उत्सुकतेपणे बैल घ्यावेत आणि अशी शर्यती चालू राहावं चांगलं, एवढंच असं विशेष काय त्यात नाही, पण चांगल्या पद्धतीने शर्यती व्हाव्यात. आता आपल्या या क्षेत्रामध्ये बैल कुठल्याही गटात कुठलाही बैल बोलते, कुठं तर बैलांना, तुमचा बैल असो किंवा इतर कुठलाही बैल असो, कुठल्या बैलांना कधी कुठं ताप होतोय असं वाटतंय का, किंवा बैलांचं हाल होतंय असं वाटतंय का तुम्हाला? कारण की तुम्ही बैल मालक, एक बैल मालक असल्यासारखा आहे. जरी दादांचा बैल असला तरी दादाने तुमच्याजवळ 3 वर्ष झालं सोलापुरातून हिथं बैल आणून सोडलाय, म्हणजे तुम्ही तुमच्यावरचा त्यांचा विश्वास हे महत्वाचा, आणि तुम्ही पण एक मालक असल्यासारखा आहे. बरोबर. तुम्हाला असं काय वाटतंय का, किंवा ह्या शर्यत क्षेत्रात आपल्या बैलांना ताप वगैरे होतोय कुठं, किंवा बैलांचं हाल होते असं वाटतंय का? काय मैदान थोडं होतेच घाण, म्हणजे जसं की बॅटरी म्हणा, इकडे तिकडे थोडंफार ते करतेत कुठं, तर ते तेवढं प्रकार सगळा बंद व्हायला पाहिजे. बाकीचं कुठला हाल होत नाही. बैल पळायचे जायचं, पहिल्यापासून शर्यतीत बैल धावणारा प्राणीच आहे. त्यामुळं आणि जे आता काय जाऊन यायचं किती सरकारचं नियमन जे आहे त्या हिशोबाने ती काय एवढं त्रासदायक नाही आहे, पण बैलांना एवढं कुठं मारहाण तीन काही झाली नाही पाहिजे.
आता तुम्ही म्हणताय की बॅटरी वगैरे किंवा मैदान घाण होणे हे तुम्ही जे म्हणताय त्याच्यावरती तुमचाच काय मत आहे की कोणत्या पद्धतीनं ह्या पद्धतीने जर शर्यत झाली तर बॅटरी बंद होऊ शकते? कारण की आता कसं आहे, मी पण जवळून बघतोय बरेच दिवस झाले की बऱ्यापैकी 90 ते 95% बॅटरीचं प्रमाण कमी झाले. कुठं ना कुठं थोडं तरी काहीतरी डोळ्यामागचा अंधार हे होत असते. होते. मी तर बघतोय आतापर्यंत बऱ्यापैकी बंद आहे. असं तुम्हाला काय वाटतंय अजून की बॅटरी होते आणि ही बंद करायची झाली तर एक कल्पना तुमच्याकडे कोणती आहे? कल्पना यात ड्रायव्हर लोक मालकांनी व्यवस्थितपणे प्रत्येकानं आपापल्या बैल सांभाळतो त्यांनी जर म्हणलं की बाबा हा गोष्टी काही घडू नयेत, आपल्या बैलाला हा प्रकार काही करायचा नाही, मग आपले नंबर होऊ दे नाही कॅन्सल होऊ दे, हा ह्याच्यावर जर मालकाने आणि गाडीवानाने जर हे ठरवलं तर ते सगळं बंद होते. हां, आपल्या बैलाला हा कुठल्या प्रकारचा टॉर्चर करायचा नाही, इजा करायचा नाही, आपला बैल पळला तर नंबराला येऊ दे असं भावना जर प्रत्येकाच्या मनात आली तर हा सगळा प्रकार बंद होतो. दादा आता मला सांगा की तुमच्या अनुभवानुसार आज यंग पिढीला काय सांगाल की हे क्षेत्र त्यांच्यासाठी कसं आहे, त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये यावं काय नाही? पोरांना नाद हा बैलगाडीचा असलंच पाहिजे ह्या क्षेत्रात. का असला पाहिजे? त्यामागचं काय कारण वाटते तुम्हाला? शेतकऱ्यांचं म्हणजे कसं आहे, शेतकऱ्यांसाठी ही एक सोनं करण्याची संधी आहे हे बैलांच्या क्षेत्रात म्हणलं. आज समजा मला सांगा, ज्यावेळेस आपला बंदीचा काळ होता त्यावेळेस बैलांना किंमत नव्हती. आता बऱ्यापैकी म्हणजे समजा एक गोरगरीब घराला बैल असेल तर त्या बैलाला तेवढी किंमत मिळत नाही. 20,000 30,000 किंमत व्हायची चांगल्या बैलांची. आता तसं राहिलं नाही किंवा आता मैदान सुरू झाल्यापासून बऱ्याच बैलांना 4 पैसे गोरगरिबांना लागून पण आले आणि कसं आहे त्यांचं कल्याण पण होलं आणि काही जणांचं हे पण चालू लागलं, घर पण चालू लागलं. हा, घर. बरोबर. आता मला सरकारने जी सांग- बंदी उठवल्या हा आणि ही अतिशय चांगलं काम झालं. हा. कारण की बऱ्याच लोकांचं पोट पण या क्षेत्रावर बरेच म्हणजे आता ड्रायव्हर लोक म्हणा किंवा आता सगळे आता शानूर भाई सांगतो मी, असं शानूर भाईचं म्हणजे आमच्यासाठी माणूस फार झगडतो बघा तो. म्हणजे आज मला असं वाटत नव्हतं की माझा बैल जनरलला पळेल, मला वाटत नव्हतं आणि एवढ्या लवकर पळेल हे तर मला मुळीच वाटत नव्हतं की बाबा पळला तरी नंबर होईल असं माझी इच्छा, म्हणजे मला वाटतच नव्हतं स्वप्नात पण. मग एवढ्यासाठी मग आता प्रत्येक ड्रायव्हरनी पण मालकांसाठी झगडलं पाहिजे आणि मालकांनी बी ड्रायव्हरसाठी केलं पाहिजे. बरोबर. काल इथं गावचं मैदान होतं करली गावचं, मग त्या मैदानाला शंभर काय झालं तर पायाला मार लागला होता. तेवढा मार लागून पण बैलासाठी बैलावर प्रेमासाठी बैलाच्या येऊन गाडी इथं मारली. तब्येत म्हणजे पूर्ण त्यांच्या अंगाला ताप होता आणि तब्येत पूर्ण डाऊन होती त्यांची इच्छा पण नव्हती. म्हणजे असं हे फक्त मोहऱ्यासाठी एक जीव आहे आपला आणि त्यांनी ही केल्यामुळे येऊन गाडी मारून तेवढ्या त्रासात येऊन गाडी मारली, गाडी चालली आणि गाडी दोन केली. झाली. असं तुम्हाला कुठं वाटतंय काय की ह्यो नाद खर्चिक होत चाललाय? खर्चिक म्हणजे आता तसं आपलं स्वतंत्र वैयक्तिक पळायला म्हणजे खर्च म्हणजे काय, आता टमटम भाडं वगैरे हे जाणार. टमटम भाडं ड्रायव्हरचं पण कसं असतं, ज्यावेळेस मैदान नंबर झाला त्यावेळेस त्यांना प्रत्येकाला द्यावंच लागणार थोडंफार. पण असं काय नंबर नाही झालं तर ती काय ड्रायव्हर लोक आपल्याला म्हणत नाहीत की आम्हाला आधी द्या. असं तर कुठला मी ड्रायव्हरच्या यातनं मी बघितलं पण नाही आणि कोणाचं ऐकलं पण नाही. नंबर झाला की आपल्या खुशीनं आपण काय देऊ, कारण त्यांचं पोट त्यावरच आहे. कारण का असं ड्रायव्हर लोक पण आता ते आपल्यासाठी एवढं झगडतील म्हणजे आपण पण त्यांच्यासाठी केलं पाहिजे काही ना काय. आणि खर्चिक बाजू म्हणजे आता टमटम भाडं वगैरे हे आपलं जाणारच आहे. कारण आज मला सांगा, आज मी पहिल्यांदा स्टार्टिंग मध्ये माहुऱ्याला गिरडीला मैदान होतं पहिलं स्टार्टिंग. त्यावेळेस सोलापूरवरनं आम्हाला इतकं हे वाटलं की 5,000 भाडं सांगितलं टमटमवाले. गिरडीला गद्देगाडो पट्ट्याला मैदान होतं त्यावेळेस 5,000 भाडं आम्हाला जास्त वाटलं. ज्यावेळेस मी इकडं आलो इकडल्या भागात, ज्यावेळेस माझा बैल सोडला त्याच्यानंतर की मला कळायला लागलं की बाबा किती खर्च लागतो बैलाला. त्याला लागवड तर लागते, खाऊ पिऊ घातल्याशिवाय तर बैल पळत नाही. आणि मग येऊन जाऊन खर्च काय आपल्या टमटमचाच खर्च एवढा जास्त जाणार, बाकी खर्चिक बाजू ह्यात काही दुसरी नाही. आपण करण्यावरती आपण जसं करेल, आपल्याला निवडलं न्यायचं नसलं तर आपलं नाही नेलं तरी काय नाही. बरोबर. आणि बैलाला काय किती खर्च केला तेवढं जास्त कमीच पडतो. आपण म्हणजे आपली हाऊस जेवढी आपण करेल तेवढी कमीच. आपल्याला वाटतं आज बैल पळतो, उद्या आपण काय करतो, उद्या लगेच पळला पाहिजे, परवा दिवशी पण पळला पाहिजे.
असं आम्ही बैल अजूनपर्यंत कधी पळवलं नाही. आणि माझ्या बैलासाठी सगळ्याच माणसांनी माझ्यासाठी खूप जीव लावला, माझ्या बैलावरती बी आणि माझ्यावरती पण. आता मी बैल आणून सोडला इथं, त्यावेळेस अमोल मोठे आणि अरुण मेजर ही 2 माणसं बैलासोबत सारखी कंटिन्यू राहायची सगळेच. अमोल मोठे, परत हे वैभव मेजर, शंकर चव्हाण, अशी बरेच, परत किरण चव्हाण, ही इथली पोरं सगळी इथं बैलासाठी. त्यावेळेस बैल आम्हाला झोपायला कोण बैल देत नव्हता. त्यावेळेस मी शंकर चव्हाणचा बैल मेजर बैजा म्हणून बैल होता, त्यावेळेस मी करगणीला जाऊन गाडी शेवटनं सुटून बाळू चौगुली गाडीवान ड्रायव्हर होता. माझ्या आयुष्यात पहिलं मैदान मी बघायला गेलो होतो. किंवा मला वाटत नव्हतं की बैल माझा एवढं शेवटनं पळून गाडी नंबर करेल. बैल शेवटनं जाऊन तसले ह्याच दिवसात असं चिखलच होता, चिखलवाडीतच बैलानं शेवटनं जाऊन 2 नंबर केला. आणि बरीच आमच्या गावाकडली पण पोरं, आता आम्ही पहिला स्टार्टिंगला म्हणजे पहिल्यांदा आम्ही गावात पोरात ना की बाबा ह्याने एक बैल घ्यायचा, त्याने एक बैल घ्यायचा, असं सगळं करून आम्ही सगळ्या पोरांनी मिसळून सगळ्या पोरांनी त्यासाठी झटू लागले, सगळं करू लागले. सगळ्यांनी सहकार्य, मला ह्यातच अभिमान आहे मला बैलाचा. दुसरी अपेक्षा माझ्या बैलाकडनं काही नाही. बैलानं माझं बरंच नाव केलं. म्हणजे आज मला ह्या राऊंड क्षेत्रात मी एक काळी येऊन नुसतं फिरून गेलेलो आहे. म्हणजे काही मला हे झालं नाही. ज्यावेळेस माझा बैल पळाला त्यावेळेस मला 4 लोक ओळखू लागले की बाबा हा सोलापूरचा केशव शेळके आहे. बैलानं देखील तुमचं मनातल्या इच्छा बरोबर बैलानं माझं पूर्ण बैल म्हणजे माझ्या मनासारखा बैल आहे की मला काय वाटतं ते त्याला कळत आहे. आज मी 2-2, 3-3 महिने मी बैलापाशी येत नाही. ज्यावेळेस मी येतो तिथनं बैल डायरेक्ट बसलेला वैरण खात असलं तर वैरण टाकून उभारतो बैल मला बघत. आणि जर मी लवकर नाही उतरलं तर मला हलवतो, खाली असा बैल. बैलानं आतापर्यंत तुमच्या आणि त्याच्या प्रवासामध्ये बैलानं कधी तुम्हाला रडवले काय? मी स्वतः म्हणजे काय झालं किंवा मैदान होतं कोरोली आमच्या गावाकडलं कोरोली म्हणून गाव आहे. मग तिथं काय झालं, मैदान झालं. मग आम्ही त्यावेळेस आम्हाला पैरच मिळलं नाही. मेन माझ्या घरातला एक बैल होता, मग ह्याने बैल घेऊन तिकडे आले. मग मी बैल इकडे सोडून 7 ते 8 महिने झाले असतील इथं. मग मी घेऊन या म्हणलं. मग कोरोलीला मैदान होतं जयंतीनिमित्त कुठल्या तर. मग ते मैदान झालं, त्यात गाडी 2 झाली. त्यावेळेस चांगल्या म्हणजे इकडल्या चांगल्या बऱ्याच गाड्या होत्या. मग मैदानाला 2 झाली ना, आम्ही गावातल्या पोरांच्या हातात मी बैल दिली की बाबा घेऊन या वाटेने चालवत. त्या गावापासून आमचं गाव 4 किलोमीटर होतं. मग चालवत त्यांना काय झालं, तिथं आमच्या आमुषद मंदिर म्हणजे देवाचा बैल आहे, त्या बैलानं काय केलं, येऊन पळत येऊन त्याला मारलं आणि काय झालं, पोटात खाली शिंग एवढं आत घुसलं आणि अर्ध्या तासात पोट फुगा लागला. मग अमोल ही सगळी नाराज झाली, सगळीच पोरं नाराज झाली. मग मला काहीच सुचना, पोट फुगा लागलं बैलाचं. पोट फुगा लागलं, मग मी घाबरून गेलो की बाबा आज एवढा ही बैल आहे, मला काय माझा बैल असं पळावंच, माझा नंबर जो असं काय ही नव्हतं. मग त्यावेळेस बैलाला जर त्रास झाला, मला इतका त्रास झाला की माझ्या पोटच्या लेकराला एवढा त्रास झाला, एवढा मला त्रास झाला की मी जोपर्यंत त्याचं सगळं हिवत नाही तोपर्यंत मला झोप लागली नाही. ज्यावेळेस 15 दिवसाने बैलाची पूर्ण जखम भरली, टाके घेतले, बैलाला इंजेक्शन, भुलीचं इंजेक्शन देऊन टाके घेऊन सगळं केलं, तर त्यावेळेस मग 1-1.5 महिना मी बैल तिथं मायापाशी ठेवला, तिकडे मी पाठवून दिलं नाही. मग 1.5-2 महिने झाल्यानंतर मी बैल डायरेक्ट मैदानाला आला आहे. मोऱ्या मैदानात आल्यानंतर लोकांची प्रतिक्रिया कशी असते, असं काय अनुभवले तुम्ही? आता बऱ्याच लोक म्हणजे आता काल मी एका मैदानाला इथं कोरोलीच्या मैदानाला बसलो होतो. मग एक 4 असे वयस्कर माणसं बसली होती तिथं. मग ते प्रॉपर गावचे होते. मग ते मी काल ऐकलोय, कारण मग त्यांना माहित नाही की मी मोहऱ्याचा मालक आहे. मी असं त्यांच्या मागे बसलो होतो. मग ती म्हणले, अरे मोहऱ्या कुठल्या गटात आहे, मोहऱ्या कुठल्या गटात. 2 गट गेले, ती माणसं उठली नाहीत. ज्यावेळेस मोहऱ्याचा गट सुटलाय म्हणून एका बारक्या पोरांनी येऊन सांगितलं मोहऱ्याचा गट सुटलाय, तर ती डायरेक्ट 4 वयस्कर माणसं उठून उभारली बघायला की बाबा. मग मला वाटलं की बाबा माझ्या बैलावर किती जीव आहे लोकांचा, त्यांना माहित नाही की मी ह्या बैलाचा मालक आहे. कुठेतरी असं वाटतंय काय, ह्या क्षेत्रात आपण नसताना देखील आपण आलो आणि कुठे ना कुठेतरी ह्या मोहऱ्याच्या नादात किंवा महादेवाच्या आशीर्वादानं सगळ्यांच्या प्रेमानं काय ना काहीतरी मिळवलं असं वाटतंय काय, ही कालची गोष्ट अनुभवल्यानंतर? म्हणजे कुठं ना कुठं काहीतरी आपण पैसे न मिळवता काही ना काहीतरी एक मोठं लाखमोलाची गोष्ट मिळवली असं वाटतंय का? मला तुम्हाला सांग, म्हणजे असं मी डोक्यात दुसरा
बैल म्हणजे माझा जीव आहे. म्हणजे बैलासाठी का नाही मी काही करू शकतो. कारण का बैलानं माझं नाव बरेच केलंय किंवा मला सांगा त्या क्षेत्रात मला कोणी ओळखत नव्हतं. मी पहिला स्टार्टिंग बंदीच्या काळात ज्यावेळेस आलो तेव्हा मला कोणी ओळखत नव्हतं. ज्यावेळेस माझा बैल राऊंडमध्ये आला मैदानात, मी अजून कारण का मी विकत घेऊन घेतलेला बैल नाही किंवा मी चार पैसे देऊन घेतलेला बैल नाही. मी स्वतः माझ्या हिमतीवर ह्याच्यावर घेतलेला बैल आहे. म्हणजे गाईच्या आपल्या झालेला बैल आहे. आणि बैलानं माझं काही म्हणजे माझी आशा नाही की बाबा बैलानं बऱ्यापैकी माझं नाव झालं, म्हणजे बऱ्यापैकी माझं नाव चाललेलं आहे बैलानं की आज बाबा सोलापूरचा बैल आहे पळतोय. माझ्या अपेक्षा म्हणजे बरेच आहेत, त्याकडनं अपेक्षा असून बरेच आहेत माझ्या. दादा नमस्कार. नमस्कार. सगळ्यात आधी आपल्या प्रेक्षकांना तुमचं देखील नाव सांगा. माझं नाव राहुल विठ्ठल हक्के, राहणार कुडनूर. मोहऱ्यासोबत तुमची काय भूमिका असते, म्हणजे कशी काय भूमिका काय असते याच्यामध्ये? भूमिका काय, त्या बैलाच्या जीवावर आपलं बऱ्यापैकी नाव झाले. बरं. तर सध्या मग काय आहे ते करायला येते पुढे. आता दादाने सांगितले की तुम्ही सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही मोहऱ्याची सुरुवात करून दिली, मोहऱ्याला गाडी तुम्ही हाणली. त्या अनुभव कसा होता तुमचा मोहऱ्यासोबतचा? अनुभव म्हणजे मी पण नवीनच होतो तेव्हा. आम्हाला दादा विश्वास होता आपल्यावर. हां. बैल पण नवीन होता, ड्रायव्हर पण नवीन. मग मालकांची दुसरी 2 बैल होती चांगली. हां. ती बैल मी आपण आणत होतो. हम्म. त्यात हाय अनेक बैल सिंग मोडली परवा. एक विकला अजिंक्य कोरपड. हां. ती बैलांनी ते बऱ्यापैकी नाव केलं त्या बैलांनी. चांगल्या चांगल्या गाड्यात नंबर केला. बैल मग हलताना मागणं झाला ये बैलांच्यावर म्हणजे बऱ्यापैकी नाव आपलं झालं. मग ते काय ह्याचं पहिल्यापासून कसं होतं, हे पहिलं होईल तसं ड्रायव्हर बसत होतो. ते कसं आमच्या स्वतः असल्यामुळं त्यात माझं बसत होतो. ह्याचं कसं आता कोण पहिरं करेल, चांगलं पहिरं आलं त्यांचा गाडीवर नसला त्यांच्या गाडीवर बसत होतो. ठीक आहे. बैलाबरोबरचा एक तुमचा किस्सा सांगा. बैलाचा आणि तुमचा एखादा किस्सा असा कुठला? बैलां म्हणजे मी बिन काढणीचा बैल बोलवून घेऊ शकतो. बिन काढणी धरता म्हणजे ज्यावेळी मैदानात बैल उतरतोय त्यावेळी बैल आता काढण्याला पण पाहिजे. होय. काढण्याने वरचा कासार असतो. बिन काढणीचा बैल म्हणताय, म्हणजे कशा प्रकारे होते ते? मी नाव घेतलं ना बैल येते. असं एखाद्या कुठल्या मैदानचा अनुभव तुमचा? आमच्या गावात काय मध्ये मैदान होतं. गाडी अशी खाल्ल्या साईडनं म्हणजे गाड्या अशा ओळीत लावल्यात 12-13 गाड्या होत्या. आमच्यात खोंड एक नवीनच होता, ती झुपला होता. गाडी अशी खालनं जात होती. मग आम्हाला पण वाटलं काढण्यात, पण मी बैल असं म्हणजे नुसता नावावर मोहऱ्या ये म्हणून बैल म्हणजे हाय त्या चाकोरीवर आणला होता. म्हणजे एक तुमचं आणि मोहऱ्याचं नातं एक जिव्हाळ्याचं नातं असल्यासारखं आहे सुरुवातीपासून असल्यामुळे. बाबा नमस्कार. नमस्ते. सगळ्यात आधी आपल्या प्रेक्षकांना तुमचं पण नाव सांगा. महादेव राहुल बंडगर. तुमचं आणि अमोलदादांचं काय म्हणजे नातं, रिलेशन? भाचा आहे माझा. ठीक आहे. बरं. मोहऱ्यासोबत तुम्ही बऱ्याच मैदानात असताय, बऱ्याच ठिकाणी तुम्हाला सगळी लोक बघतात. होय. तुमचं आणि मोहऱ्याचं नातं कसं आहे? नातं काय आहे की बैल आहे, चांगला आहे. कुठं फिरवाय गेलं तर माघारी गाडी आणू वाटत नाही, फिरवत जावं वाटते, मोहरच जावं वाटते. अजून आवत झोपलं तर मीच आवत घेतोय, आवत झोपलं तर सोडू वाटत नाही. आवत आणि 1-2 मोरडा हाणाच वाटतंय. तेच म्हणतोय मामा सोडा आता बस. अरे अनेक मोरडा आणतो म्हणतोय ना, हाणतोय मी. एवढं तुमचं आणि त्याचं एवढं रिलेशन, एवढं नातं घट्ट असण्यामागचं काय कारण? काय कारण? पहिल्यापासून आम्हाला नातच आहे हो बैलांचा. हे बैल हा यो आमचाच आहे, मालकाचा नाही. आम्ही हक्कानं बैल सोडून अवताला नेतो, झुपतो, हाणतो, फिरवून आणतो. त्याला विचारतो काय बैल फिरवायचा आहे काय, हाणायचा आहे काय, एवढं विचारायचं. हे मला विचारतोय बैल झुप्या काय. आलोच बैल घेऊन वरतं. खालतं एक बैल आहे आपला, ते बैल घेऊन येतो मी वरतं आणि झुपतो इथं लगेच. शुभम दादा, आपल्या प्रेक्षकांना तुमचं एकदा नाव? माझं नाव शुभम संभाजी जाधव, राहणार कोंगनोळी. बैलासोबत तुम्ही देखील मैदानात असताय. हो. तुमचं आणि बैलाचं नातं कसं आहे? बैलाचं नातं म्हणजे बैल खरं सांगायचं तर भावासारखाच आहे. की प्राणी जरी असला तरी माणसाच्या मनात ओळखू शकतो. अमोलदाने मगाशी सांगितल्याप्रमाणे असं भावनेचं बैलानं कधी आजपर्यंत नाराज केला नाही. कुठल्या जरी मैदानाला गेला तरी बैल मोठ्या नंबरला मैदानाला नेला की बैलानं नंबर केलाच, शक्यतो कधी नाराज केलेला नाही. त्यामुळं बैलाबद्दलचं प्रेम हे सगळ्या लोकांच्या मध्ये पण आहे. तसं बैलाचं जरा जास्त माणसांच्या ह्याच्यात फेमस व्हायला आहे. आता तुम्ही यंग आहे, आता ह्या चालू घडीला म्हणजे तुम्ही काय व्यवसाय करता किंवा काय? मी ड्युटीवर आहे एअर इंडियामध्ये. तिथं आता 1-2 महिन्यापूर्वी गेलोय. पूर्वी बैलाकडे असायचो. मैदान होतं करोलीचं,
सुट्टी घेऊन आलो होतो त्यासाठी. ह्या नादामध्ये तुमची आवड निर्माण होण्यामागचं काय कारण? कारण की बरेच आता ह्या जगात बऱ्याच गोष्टी आहेत, तरी देखील ह्या नादाकडचं एवढी ओढ तुमची कसं काय? नाद खरंच आमच्या वडिलांपासून पण नाद आहे हा, पण घरी जास्त भाव आहे आमचा. इथं 2 बैल होती, गावातल्या गावात पळवायचो. परत अमोलदादाने आमची पहिल्यापासूनची मैत्री आहे. बैल चांगला पळाला पुढं, जसं पळायला लागला तसं ते ओढ निर्माण होत गेली की पुढं जसं बैल जाईल तसं जरा चांगलं वाटायला लागलं की बैल पुढे जनरलमध्ये काहीतरी नाव करू शकतोय. त्या ओढीतून ह्या नाद लागतच गेला पुढे जास्त. आता शुभम दादा की यंग युथ तुम्ही पण आज असं आलाय जसं आम्ही आलो, बरीच लोक आता यंग युथ येते याच्यामध्ये, त्या लोकांना तुमचा अनुभव काय सांगाल या शर्यत क्षेत्रातला, किंवा हे शर्यत क्षेत्र कसं आहे की काय सांगाल? शर्यत क्षेत्र चांगलं आहे. युवा पिढी आता बऱ्यापैकी यातमध्ये इन्व्हॉल्व्ह झालेली आहे आता सध्या. आणि बैल घेऊन घरात झालेली कोंड तयार करायला आता म्हणजे बऱ्यापैकी यंग पिढी त्या नादाला लागलेली. नाद चांगला आहे, व्यवस्थित केला तर चांगलाच आहे नाद. तर आपण मित्रांनो मोहऱ्याबद्दलच्या बऱ्याचशा गोष्टी ह्या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेतल्या, आणि त्याचबरोबर ती ह्याच बसलेले सगळे जे आहेत मित्रपरिवार मालकांचा म्हणा, मोहऱ्याचे जे चाहते आहेत, त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या. बरेचसे त्यांच्यासोबत घडलेले ते मोहऱ्याच्या सोबतचं नातं हे बरेचसे सांगितलं. कारण की कमी वयात ज्या बैलानं जनरल गटात पाय ठेवून त्यांनी काही ना काहीतरी घडवून दाखवलं. शेवटी त्या बैलाच्या नशिबात आणि बैलाच्या अंगात रग असल्याशिवाय ते घडू शकत नाही. आणि मित्रांनो मालकांचं आणि बैलाचं नातं काय असू शकते किंवा काय आहे हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही मुलाखत कशी वाटली, आणि तुमचं काय मत आहे या मुलाखतीबद्दल किंवा मोहऱ्याबद्दल तुमचे काय विचार आहे, पण या व्हिडिओच्या खाली कमेंट करून सांगा. आणि मित्रांनो अशीच एक नवीन मुलाखत घेऊन आपण लवकरच येऊया. आता धन्यवाद.